ज्या वेळेला हरण्या मला वाटतं पहिल्यांदा महान भारत केसरी झाला होता ना, प्रत्येक हिंद केसरी मैदानाला हरण्या असायचा आणि तिकडची लोकंसुद्धा बबलू शेट कधी येते हरण्या, कधी येते हरण्या. आता जो कोरेगावचा मैदान आता आहे पण भरपूर जणांची झाली, पण मग गेल्या वर्षीचा जो कोरेगावचा मैदान झाला तिथेशी त्यांना काय निर्णयात बदल करावा असं वाटलं ते त्यांनाच माहिती. पण त्याबद्दल आपण तिथं जाण्याचं टाळलेलं आहे, कारण जिथेशीन आपली इज्जत नाही तर त्या मैदानातला आपल्याला जाण्याचा काही अधिकार नाही. या हिशोबाने आपण तिथं जाण्याचा टाळलेला आहे. जी कुणी होती समजा जी, कारण आमच्या आधी दुसरी पण बैलं होती, त्यांना न्याय योग्य वाटला असेल तर ते गेले, पण आम्ही नाही. 3 बैलांना आम्हाला फायनलला गाडी पळायला गेलेली गाडी, फक्त एवढाच का अंधेरा झाला म्हणून बकासूरने सोडून आणल्याच्या नंतर आम्हीही सोडून आणली आणि निर्णय घोटवाल्यांचाही गाडी बादचा दिला, निंबाळकर सरांच्या सर्जाला बादचा दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही सकाळी 9ला या आणि कोरेगाव सोडल्याच्या नंतर फोनवर आम्हाला समजतं की तुमची गाडी बाद. तर तिथेशीन कुठेशीन तरी आम्हाला एक त्या न्यायाला कुठेशीन तरी या वाटला. आज पण तुम्ही लाईव्हच्या मार्फत, म्हणजे मी तुमच्या कॅमेऱ्यामार्फत बोलतो असं नाही, आज पण लाईव्हला तुम्ही जर गेल्या वर्षीचं जर सेमीपासूनचा जर तुम्ही लाईव्ह बघाल तर किती वेळेला किती निर्णय बदलले ते त्या कमिटीने आज पण त्याचा विचार करावा की आपण काय करत होतो ना काय केलं. बरोबर.